मुंबई गोवा महामार्गाच्या कंत्राटदार कंपनीवर अखेर गुन्हा दाखल झालेला आहे। काल खरं तर लोकशाही मराठीनं या संदर्भात वार्तांकन केलेलं होतं। आता चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड कंपनीवर गुन्हा दाखल झालेला आहे। माणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इंजिनियर सुजित कावळेला अटक करण्यात आली आहे। दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर कारवाई होतीये। मुदतीत काम पूर्ण न केल्यानं कंत्राटदार कंपनीला दणका बसतोय। काल खरं तर लोकशाही मराठीचे प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचलेले होते। मुंबई गोवा महामार्गाच्या कंत्राटदार कंपनी चेतक एंटरप्राइजेस विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रकल्प अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांच्या तक्रारीवरून माणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। चेतक एंटरप्राइजेस लिमिटेडचे प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कावळे यांना अटक करण्यात आलेली आहे। महामार्गाच्या कामचुका ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले होते। यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। काल लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुद्धा या महामार्गावर पोहोचलेले होते। मुंबई गोवा महामार्गावर ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतलेला होता त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी पोहोचून त्यांचं वार्तांकन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा बातमीचा हा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। गुन्हा दाखल झालेला आहे कंत्राटदार कंपनीवर। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती इंदापूर ते वडेपल्ले या टप्प्यामध्ये काम करणारे कॉन्ट्रॅक्टर चेतक एंटरप्राइजेस यांनी वेळोवेळी अपूर्ण काम ठेवून आणि निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे बरेचसे अपघात झाले। त्यामध्ये काही अपघातामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे। त्यावरून नॅशनल हायवे अथॉरिटीने जी कंप्लेंट दिलेली आहे त्या कंप्लेंटच्या आधारावरती त्यांच्या विरोधामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्यांचे प्रकल्प समन्वयक श्री कावळे आहेत त्यांना आज अटक करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।